नमस्कार स्वामी भक्तांनो, माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत. हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला होता. हा दिवस दत्ताचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपात आसुरी शक्ती वाढल्या होत्या. देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण अयशस्वी ठरले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतांनी अवतार घेतला. तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. या उत्सवापूर्वी 7 दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. याला गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात. या दिवशी घरी दत्त गुरूंची पूजा करून आरती करून प्रसाद वाटप करावा. दत्तांचे भजन कीर्तनादी करावे. आता जाणून घेऊया दत्त जन्मकथा. दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रेय अशा 2 शब्दांनी तयार झाला आहे. दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्म मुक्त आत्मा आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे, असा ती अत्रेय म्हणजे अत्रे ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रयांच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित असल्या तरी या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अत्रे ऋषी व माता अनुसूया यांचे पुत्र व विष्णूचा अवतार असल्याचा बोध होतो. अत्रे ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्ष कुल पर्वतावर घोर तपश्चर्या केली. अत्रे ऋषींच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी ऋषींना तपाचे कारण विचारले. अत्रे ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा. तेव्हा तिन्ही देवांनी त्यांच्या विनंतीला मान दिला. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे 3 पुत्र अनुसयेच्या उदरी जन्माला आले. श्री दत्त जन्माची एक कथा ब्राह्मण पुराणात उल्लेखित आहे. अत्रे ऋषींनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली असताना त्यांनी एक रूपवती कन्या प्राप्तीचीही इच्छा दर्शवली. देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रय, सोम, दुर्वास हे 3 पुत्र आणि शुभात्री नावाची कन्या अत्रे ऋषींना प्राप्त झाली. यासोबत दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक प्रसिद्ध कथा आहे. राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाली. अत्रे ऋषींनी सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्रे ऋषींच्या या कामगिरीमुळे शिव व विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रेच्या घरी जन्म घेतला. भारतात शैव, वैष्णव आणि शाक्त हे 3 प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे 1200 वर्षापासून श्री दत्तात्रयांची उपासना करत आहे. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही 5 संप्रदाय श्री दत्तप्रभूची उपासना करताना दिसतात. श्री दत्त संप्रदायातील साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतात. तर अवधूत हे दत्तात्रयांचे नाव असून
या शब्दाचा अर्थ असा की नेहमी आनंदात रमणारा. श्री दत्तांच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व 4 श्वान म्हणजे 4 वेदांचे प्रतीक आहे. श्री दत्तगुरूंनी 24 गुरु केले होते. श्रीपाद श्री वल्लभ हा दत्तांचा पहिला अवतार. श्री नृसिंह सरस्वती हा दुसरा अवतार व स्वामी समर्थ हा तिसरा अवतार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.